नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ABP माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. अशा पद्धतीचा पॉडकास्ट आपण यापूर्वी कधी केलेलं नाही. मेळघाटात आहोत आपण. मेळघाटात आदिवासी बांधवाचं गाव माझ्या मागच्या बाजूला आहे आणि ही एक मचाण आहे, बरोबर ना? तुमचा आधी परिचय करून द्या जरा. नमस्कार, मी रमेश तोटे, मेळघाट कामगार युनियन अध्यक्ष आणि मी विशेष म्हणजे कोरकू समाजातून येतो. तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, मी यादव तरटे पाटील. मी वन्यजीव अभ्यासक आहे आणि गेले 25 वर्षापासून मेळघाट आणि महाराष्ट्रातल्या जंगलांसाठी काम करतो. राईट. तर तोटे जे आहेत ते आपल्याला शहाणपण शिकवणार आहेत. अखिल भारतीय विविध धार्मिक आणि जातीय मंडळींचं जे सामाजिक जीवनातलं शहाणपण आहे त्याच्याही पेक्षा वेगळं आणि तुम्हालाही खूप आश्चर्यचकित करेल असं शहाणपण खरं तर आदिवासींकडे आहे. आता मला जर तुम्ही विचाराल की ह्या देशातली सर्वात प्रगत वैचारिकदृष्ट्या आणि सामाजिक वर्तनातली जमात कोणती, तर मी म्हणेल की ह्यांची, आदिवासींची. मी अखिल भारतातले आदिवासी सगळे राज्य फिरलेलो आहे आणि त्यानंतरचं माझं मत आहे. तर आपल्या प्रेक्षकांना आधी हे सांगा, हे काय आहे मागं मचान? तर हे ज्या शेतामध्ये आम्ही काम करतो तर हे जे मचांग बांधण्याची सुद्धा एक पद्धत आहे. मचांग त्याला आम्ही मचांग म्हणतो. मचांग. जेव्हा जेव्हा आम्हाला रात्रीला शेतात राहावं लागते तर इथं जनावरांचा जास्त वास असल्यामुळे आम्ही 12 फूट वर राहतो. म्हणजे प्रत्येक जनावराची जी जंप असते, ते बिबट्या असो कोणी असो, तर त्याच्यावर आम्ही राहतो आणि रात्रभर आमच्या मचांगच्या खाली मोठमोठे लाकडं असतात आणि त्याच्यातून रात्रभर धूर चालते. त्या धुरीमुळे आम्ही गरम असतो आणि आजूबाजूचा जो जनावर आहे तो कधीच आमच्यावर हल्ला करत नाही. त्याच्यामुळे याची संकल्पनाच तशी बनवलेली आहे. याला म्हणतात मचांग. अच्छा पाटील, सर्वसाधारणपणे आदिवासीकडं बघण्याची एक कथित प्रगत समाज म्हणून आपला दृष्टिकोन काय असतो? जनरली आपण शहरातले लोक आदिवासींना आपण मागासलेलं म्हणतो, परंतु मेळघाटातल्या कोरकू जमातीच्या बाबतीत आधी आपली मान्यता सांगा, मग मला. आपली मान्यता अशी आहे की हे मागासलेले आहेत, त्यांचं शिक्षण कमी आहे, यांच्या धारणा ज्या आहेत ह्या फार प्राचीन आहेत, ऑर्थोडॉक्स अशा पद्धतीच्या त्यांच्या धारणा आहेत आणि ह्यांना काही कळत नाही, शहरातलं काय समजत नाही. तर एकंदरीत आणि जेव्हा पर्यटक येतात किंवा UPSC आणि सिव्हिल सर्व्हिसेसमधनं सिलेक्ट झालेले प्रचलित समाजातले प्रगत असलेले अधिकारी येतात आणि पर्यटक येतात, त्यांचा सर्वसाधारणपणे आदिवासीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो? त्यांचा दृष्टिकोन असा असतो की हे मागासलेले लोक आहेत, यांना काय कळत नाही, हे बावळट लोक आहेत, त्यांना काय कळत नाही आणि ह्यांना काय जगात काय चाललंय ह्यांना माहिती नाही. जगातल्या रीतिरिवाज ज्याला आपण मॉडर्न म्हणतो तसं लिव्ह इन रिलेशनशिपला आपण थांबा ना, आधी हे होऊन जातो. हे आपल्या सर्वसाधारणपणे अशा पद्धतीच्या मान्यता आहे. म्हणजे हे बावळट लोक आहेत, यांना फार काही कळत नाही आणि हे म्हणजे डबक्यातले बेडकं कसे राहतात तशा पद्धतीचे हे जीवन जगतात. जगात काय चाललंय ह्यांना काही आयडिया नाही आहे आणि ह्यांना काही कळत नाही, अशा पद्धतीच्या धारणा असतात लोकांमध्ये. कधी असं होतं का की पर्यटक आले आणि त्यांनी आदिवासी बघितला की एक प्रकारचा जो अनटचेबिलिटीचा फील असतो तो ह्यानं त्या स्वरूपात दिसतो? हा आता आमच्या मुलाखतीतला महत्वाचा भाग असणार आहे. असं होतं बरेचदा. म्हणजे जेव्हा एखादा पर्यटक येतो, म्हणजे माझं म्हणणं आहे की शहरातल्या लोकांच्या थॉट प्रोसेस बदलत राहतात, परंतु ते एक विशिष्ट थॉट प्रोसेस घेऊन जेव्हा इथे येतात तेव्हा अनेक असे पर्यटकांचे भ्रमाचे भोपळे फुटल्याचं आपल्याला चित्र दिसते. पाटलांनी जसं सांगितलं तसा पहिला भ्रमाचा भोपळा आपण तोटे यांच्याकडनंच फोडून घेऊ. तर आता आपण सुरुवात अशी करू की तुमच्या समाजातल्या ज्या लगदप पद्धती आहेत त्या किती आहेत आणि अगदी तपशीलवार सांगा त्या कशा होतात. आमच्या कोरकू पद्धतमध्ये जे लग्नाची प्रथा आहे ते एक आमच्या इकडे भुंगडू बाजार म्हणून भरते. वर्षाला एक डाव ते भरते आणि त्या भुंगडू बाजारामध्ये आमची मुलं मुली एकामेकाला पसंत करतात. पसंत जर झाली तर दोघांच्याही गमती जमतीने ते आपल्या घरी आणतात आणि आणल्यानंतर मग मुलांना मुलीला नेल्यानंतर मुलाचे सगळे नातेवाईक त्याच्या घरी जाऊन त्याच्याकडून गोनोम वसूल करतात. म्हणजे आपण त्याला एक हुंडा म्हणतो मुलाकडनं आणि ते गोनोम वसूल करून इथे असं झालं की मुलानं मुलगी किंवा मुलीनं मुलगा पसंत केला आणि ते दोघं बाहेर गेले, त्याला पळून गेले प्रचलित पद्धतीने. इंग्रजी त्याला इलोप झाले असं म्हणतात. आणि अशा नंतर सुद्धा मग मुलीच्या कुटुंबातले पूर्ण परिवार त्याच्या घरी जाऊन मुलाच्या घरी जाऊन
दोन्ही बाजूचे लोक बसतात आणि हुंडा जो गोनम वसूल झाल्यानंतर त्याला तिथंच मान्यता दिली जाते की यांचं लग्न झालं. त्याला आम्ही तो टीका लावणे. ती झाल्यानंतर सगळ्यांना साखर वगैरे वाटून एक हे लग्नाची पहिली प्रथा. वाद नाही, काहीच नाही, लग्न करण्याची गरज पण नाही. झालं त्या कमी याच्यामध्ये त्याचं लग्न उरकून जातं. ही एक झाली पद्धत. दुसरी पद्धत, जेव्हा आपण मागणी करतो, एकामेकाला मागणी केल्यानंतर आमच्या आदिवासी संस्कृतीमध्ये जे पुरातन काळातले राजा महाराजा लोक जे लग्न करायचे, आजही आम्ही मंगलाष्टमनुसार लग्न करत नाही आणि त्याच्यावर विश्वास पण नाही आमचा. आम्ही आमचा नवरदेव, आमची नवरी आणि मधात एक सालाईचं झाड असते, त्या सालाईच्या झाडाला 7 प्रदक्षिणा मारतात. नवरदेवचा मामा काकीवर घेतो, नवरीला नवरीचा मामा काकीवर घेतो आणि एक 7 प्रदक्षिणा मारल्यानंतर एक राजा महाराजा कसा लग्न करतो, 4 जण असतात, नवरी त्या छताखाली असते, 4 जण पकडून त्याला चालते आणि नवरदेव त्याच्या मागं चालते आणि असं 7 प्रदक्षिणा घेते. कुठलाही मंगलाष्टम नाही, कुठलंही गाणं नाही, कुठलंही काही नाही. झाल्यानंतर सर्व समजतात की लग्न झालं. कोण प्रगत आहे? तिसरी पद्धत त्याला लांबजणे म्हणतो. म्हणजे जर तुम्हाला ती मुलगी पाहिजे असेल तर तो या गावातून त्याच्याकडे जातो, म्हणजे त्याच्या सासऱ्याकडे, आणि तिथं तो 1 महिना 2 महिना काम करतो. होणाऱ्या सासऱ्याच्या घरी तो त्याला ठेवतो, त्याला शेती गीती कामाला लावतो, 1-2 महिने चांगले काम करून घेतो त्याच्याकडून. म्हणजे बा हा जवळ खरंच कामाचा आहे का, आणि त्याला वाटलं की बा निर्व्यसनी आहे, मेहनती आहे, याला मुलगी द्यायला काही हरकत नाही, त्यावेळेस मग घरचे लोक ठरवतात की आता तुझं लग्न पक्क. जर हा भगोड्या निघाला किंवा दारू पिणारा निघाला तर 2 महिन्यात लक्षात येते की नवरदेव कसा आहे. मग ते चांगला वाटला तर त्याला जवळ ठेवतात, म्हणजे मान्य करतात. चांगला नाही राहिला तर त्याला तिथूनच वापस करतात. म्हणजे तुम्हाला टोटेंना एखादी मुलगी, आता तुमचं लग्न झालेलं आहे म्हणून उदाहरणादाखल तुम्हाला एखादी मुलगी पसंत पडली तर तुम्ही काय करणार? होणाऱ्या सासऱ्याच्या घरी जाऊन राहणार 1 महिना. मग सासरा काय करतो, त्याला आता हे 5 एकर जमीन आहे, त्याच्यातून 2 एकर त्याला कसायला देतो. तू बाबा हे खेळ, याच्यातून फसल वगैरे काढ, तुला आम्ही थोडी आर्थिक मदत पण करतो. 1 महिन्यात कसं शक्य आहे? नाही, तो पूर्ण पीक निघेपर्यंत राहतो. अच्छा, एखादा 3 महिना पूर्ण पीक काढतो. त्याच्यात पीक काढल्यानंतर तो त्याच्या घरी पण नेतो आणि सासऱ्याला पण देतो, आणि सगळ्याच्या संमतीने असं वाटलं की बा हा जवळ होण्यालायक आहे, त्यावेळेसच त्याला एक्सेप्ट केलं जातं. ही पण आमच्या याच्यात एक पद्धत आहे. आता थोडं खुलेपणाने विचारतो, ह्या काय 2-3 महिन्याचा जो काळ असेल त्या काळात मुलगा आणि मुलीचं फिजिकल रिलेशनशिप पण होऊ शकतं का? होऊ शकते, पण या गोष्टी जेव्हा तो जवळ म्हणून येतो त्याला ते एक्सेप्ट पूर्ण जवळ म्हणून करत नाही. फक्त तो आमच्या गावचा पाहुणा आहे आणि त्या हिशोबानं तो पण त्या हिशोबानं राहतो. तो फिजिकली सोबत राहत नाही, जात पण नाही, आणि फक्त तो कामाशी त्याच घरात तो राहतो की ज्या घरातली मुलगी त्याला आवडलेली आहे, ती मुलगी त्याच्या समोर आहे. ही शक्यता कायम राहते की त्यांची फिजिकल रिलेशनशिप सुद्धा होऊ शकतात. हा, बरोबर. त्यावेळेला त्या गल्लीतली लोक त्याला स्वीकारतात, है ना? त्या गावातले लोक पण त्याला स्वीकारतात. त्याला जवळ म्हणूनच स्वीकारते की या व्यक्तीचा तो जवळ आहे. तो त्याच्या घरी राहणार, काम करणार, तिथंच जेवणार, तिथंच राहणार. आणि ही तुमची अशी शेकडो वर्षापासूनची पद्धत पहिलेपासूनच आहे. कारण की जवळ निवडायची ही सुद्धा एक नवीन प्रथा आमच्या याच्यात आहे. नवीन नाही, ही जुनीच आहे. आता तरी ते 2-3 महिने आहे. अगोदरच्या आम्ही 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष मागे गेलो तर जवळच आमच्याकडे कायमस्वरूपी राहायचा. आल्यानंतर म्हणजे त्याला शेत देऊन द्या ना, पोरगी पण देऊन देणे, तो पण तिथंच राहणे, मुलगी पण. पण समजा असं होतं का की ह्या काळात तो जो काही जावई आहे तो कर्तृत्ववान नाही असं लक्षात आलं तर त्याला रिजेक्ट पण करतात? नाही, रिजेक्ट एकदमच करत नाही, कारण की तो पूर्ण त्याच्या 2-3 महिन्याच्या याच्यानुसार तो एक्सेप्टच करतो. कारण की मुलीला तो पसंत असतो, पण घरच्या लोकांना जर पसंत नसलं तर मग त्याला त्या पद्धतीनं त्याला आम्ही म्हणतो की हे घरी बोलवून त्याच्याकडून कामं करून घ्या. पाटील, आपण अलीकडच्या काळामध्ये जी लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल बऱ्याच मंडळीचं रिझर्वेशन पण आहे.
कोर्टाने ते सुप्रीम कोर्टाने ह्याच्यामध्ये मान्य केलं आहे की हे खरं तर असं अशा पद्धतीनं ती पद्धती स्वीकारायला हरकत नाही. पण हा तर फारच प्रागतिक विचार आहे. हा फार प्राचीन आणि प्रागतिक विचार आहे. इव्हन यांच्यामध्ये पुन्हा एक अशी सिस्टीम आहे की एखाद्या गावातली स्त्री जर विधवा असेल तर तिला पण इथे विवाहाचा अधिकार आहे, पुनर्विवाह. हा पुनर्विवाहाचा. आणि तो समोरचा मुलगा लग्न झालेला असो की नसो, जर लग्न न झालेल्या मुलाला पण ती स्त्री जर आवडली असेल तरी त्यांच्या लग्नाला एक्सेप्टन्स हे लोक देतात. म्हणजे यांचे सो देर इज नो टॅबू. नो टॅबू आणि एक्सेप्टन्स लेवल फार चांगली आहे यांची. आणि ह्यांचं कम्युनिटी गॅदरिंग, कम्युनिटी म्युच्युअल अंडरस्टँडिंग फार चांगला आहे. म्हणजे गावातल्या जे असे काही आता तर आपण विवाह संस्थेबद्दलच बोलूया. तर विवाहाच्या बाबतीतच म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी जर असं होत असेल, म्हणजे लामण जण्याची पद्धत आहे, त्या मुलीला पण पूर्ण स्वातंत्र्य असते. म्हणजे एखादा पोरगा जर त्या ठिकाणी घरी जाऊन राहत असेल 2, 3, 4 महिने, लामण जणे आपण त्याला म्हणतो की घर जवळ, तर त्या मुलीला जर ते आवडत नसेल तर तिला या व्यवस्थेत स्वातंत्र्य आहे त्याला रिजेक्ट करायचं. शी कॅन रिजेक्ट. येस. आणि तिचं म्हणणं ऐकायला लागतं. ऐकल्या जाते आणि एक्सेप्टन्स आहे यांच्या कल्चरमध्ये. म्हणजे विधवा पुनर्विवाह होऊ शकतो. ओके. आणि तुम्हाला थोडक्यात लिव्ह इन रिलेशनशिप सारखीच ती स्थिती आहे. आणि मुलीनं मुलगा पसंत केल्याशिवाय तो लग्न होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलगा आणि मुलगी पळून गेले आपल्या प्रचलित भाषेत तरी सुद्धा कुटुंबात वाद होत नाही. ते पुढे येतात. तो जो काही आता ही पद्धती सोडून आणखी काही नाही, हे 2-3च पद्धती आमच्या ह्याच्यात आहे की जे लग्नामध्ये केल्या जाते. जसं आता सरांनी सांगितलं की विधवा झाल्यानंतर एक चांगली गोष्ट आमच्या ह्याच्यात आहे की एखादी मुलीचं लग्न झालं पण एखाद्या महिन्यातच त्यांचा ब्रेकअप होतो, म्हणजे तो एक सोडून जातो. असं होतं. मुलगी पण कधी मुलाला सोडते का? हा, 2 पैकी एक कोणी सोडल्यानंतर मग लगेच गावातले लोक तिच्यासाठी मुलगा पाहतात आणि पुन्हा तिचं लग्न जुळते. असं झालं नाही की बा तिचं लग्न झालं आणि ती आयुष्यभर घरी बसली. जे आम्ही सतीची प्रथा आम्ही प्राचीन काळात ऐकली होती की एकदा लग्न झाल्यानंतर तिचं मुंडन केलं जाते, नंतर म्हणजे आयुष्यभर तिचं लग्न होत नाही. पण ही प्रथा आमच्या आदिवासीत नाही. जर लगेच सोडलं तर आम्ही दुसरं सुद्धा. पण असं होतं का की पहिल्या नवऱ्यापासून तिला काही मुलं आहेत हो, आणि आता तिनं काय सोडून दिलं, त्यांनी सोडलं किंवा तिनं सोडलं, तर मग दुसऱ्या नवऱ्यापासून तो दुसरा नवरा स्वीकारतो मुलासह? स्वीकारतो. तो मुलाला ठेवतो, बाईला पण ठेवतो आणि पुढचं आयुष्य जगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ओडिसासारखं राज्य बघा, ते ह्या देशातलं सर्वात जास्त आदिवासी संख्या असलेलं राज्य आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये मी ते विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक ओडिसातली एकाच वेळेला झाली होती आणि ती कव्हर केली होती. ओडिसा हे इतकं राजकीयदृष्ट्या वैचारिक, ज्याची बांधणी फार चांगली झालेली असं राज्य आहे. ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्याची स्वतःची ओडिशी भाषा बोलता येत नाही, तो व्यक्ती गेली 25 वर्षे त्या राज्याचा मुख्यमंत्री आहे. आणि कदाचित येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली तर ज्योती बसू यांचा रेकॉर्ड ते ब्रेक करतील. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आदिवासींचं की त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला तिथे 14 जागा माझ्या माहितीनुसार आता आठवतात तेवढ्या निवडून दिल्या. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2/3 एवढं बहुमत नवीन पटनायक यांना दिलेलं होतं. म्हणजे हा आदिवासी समाज हा राजकीयदृष्ट्या सुद्धा देशाच्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान द्यायचं आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान द्यायचं आहे याबद्दल अत्यंत जागरूक आहे. पण त्याच्याहून मोठी गोष्ट मेळघाटातली ती म्हणजे तुमच्या मंडळींचं मतदानातील टक्केवारी. अभिजित बागरचा किस्सा सांगा मला आधी. ज्यावेळेला इथे इलेक्शन झाले, निवडणुका झाल्या, त्यावेळेला टोटल जिल्ह्याचं जे मतदानाचा जेव्हा विषय निघाला त्यावेळेला मेळघाटामध्ये जवळजवळ 65-70% वर मतदान झालं. संपूर्ण जिल्ह्यामध्ये दरवर्षी म्हणजे दर इलेक्शनला निवडणुकांमध्ये मेळघाटामध्ये सगळ्यात जास्त मतदान होतं. मग जेव्हा अभिजित बांगर साहेब इथे जिल्हाधिकारी होते त्यावेळेला जेव्हा चर्चा झाली त्या चर्चेमध्ये असं दिसलं की शहरी भागामध्ये ज्याला आपण सोकाल डेव्हलप भाग म्हणतो तिथे 50-54%, 57% असं मतदान होतं. आणि व्हेरियाज मेळघाटामध्ये 80,000च्या वर मतदान झालेलं होतं. ते पर्सेंटेजमध्ये जवळजवळ 64-70च्या जवळपास ते मतदान होतं. म्हणजे 10-15% जास्तच मतदान होतं. आणि इथले लोक मतदानाला फार प्रेफरन्स देतात. कोरकू आदिवासी लोक त्यांची होळी आणि मतदान हे कधीच सोडत नाहीत. 5 दिवसाचा होळीचा त्यांचा सण होतो ते सोडत नाही ते. आणि बऱ्यापैकी मायग्रेट झालेले जे युथ असतात, लोक असतात,
ते पण मतदानाला परत येतात. त्यांचा मतदानाचा हक्क ते बजावण्यामध्ये त्यांचा फार हे आहे. तर ज्या वेळेला हा विषय चर्चेला झाला त्यावेळेला बांगर साहेबांनी गमतीशीर सगळ्यांना म्हटलं होतं की इथे बघा की जिथे आपण विकास म्हणतो तिथे मतदान कमी आहे आणि जिथे विकास नाही आहे किंवा जिथे आपण ज्या लोकांना खऱ्या अर्थाने आदिवासी म्हणतो तिथे मतदानाचा टक्का कितीतरी जास्त आहे. राईट. आणि प्रचलित समाजातली गुन्ह्यांची संख्या आणि आदिवासीतल्या गुन्ह्यांची संख्या खूप कमी आहे. म्हणजे लोक म्हणतात की ज्या ठिकाणी शिक्षण नाही त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढते. मी त्याच्या विरुद्ध म्हणेल की ज्या ठिकाणी जास्त शिक्षण आहे तिथं गुन्हेगारी. शिक्षण आणि सुज्ञपणा ह्या दोन वेगळ्या गोष्टी. हो, पण आमच्या इकडे गुन्हेगारीचं प्रमाण याच्यासाठी नाही की आजही आम्ही जे पारंपरिक जे आमची चावडी आहे, गावातला आळा पटेल असेल, पोलीस पटेल असेल आणि जी आमची मंडळी आहे, गावात कोणाचंही भांडणं होऊ द्या, कोणती पोरगी कोणी पडून नेऊ द्या किंवा कोणालाही हाणामारी करू द्या, कधीही तो उठून डायरेक्ट पोलीस स्टेशनला जात नाही. तो आज जर माझ्या घरी भांडणं झाले तर मी आजच रात्री त्या आळा पटेलकडे जाईल. आळा पटेल म्हणजे पोलीस पटलाच्या खालची पोस्ट, म्हणजे ते गावानं निवडलेली, त्याला शासकीय व्यवस्थेतली नाही. अच्छा. तो आळा पटेलला सांगतो की बा अमुक अमुक रात्री आमचे भांडणं झाले, त्यानं मला मारलं. ठीक आहे. तो त्याच वेळेस गावातला चौधरीला बोलावतो. म्हणजे चौधरी म्हणजे त्याला आपण गाव पुकारणारा असतो, तो मुखिया मुकरदम चौधरीला बोलावतो आणि त्याला आदेश देतो की तू आज संध्याकाळी गाव बोलावून घे आणि उद्या 8 वाजता आपल्याला चावडी बसवायची आहे. मग तो पूर्ण गावात सांगतो की बा आळा पटेलनं सांगितलेलं आहे अमका अमक्याच्या घरी भांडणं झाले त्याच्यासाठी चावडी. आमचे सगळे बुजुर्ग लोक चावडीला येतात आणि त्या व्यक्तीनं भांडणं केलं त्याला समोर आणतात की तू जे हिला मारलं याच्यानंतर मारणार नाही, मारलं तर तुला चांगली शिक्षा देऊ असं समजून तो त्या सगळ्या पंचासमोर माफी मागतो आणि ते भांडणं तिथंच. म्हणजे जे IPC धारा लागलं असतं तर कदाचित दोघांच्या जीवनामध्ये मोठा नुकसान झालं असतं, ते तिथं थांबल्या जाते. लोक सांगतात की कायदा आणि सुव्यवस्था आणि हे IPC धारा आदिवासींना समजत नाही. मी तर असं म्हणेल त्याच्याही पुढे पलीकडे जाऊन की इथला जरी IPC धारावाला समजत नसेल पण त्याला कायद्याच्याही पलीकडची भाषा समजते की ज्याला आपण आज राजा महाराजाच्या काळात जे दरबार भरून निपटारा व्हायचे ते आजही आमच्या आदिवासीमध्ये होते. करेक्ट. मला वाटतं दिवंगत RR पाटील हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांना ही गोष्ट लक्षात आली असावी आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये तंटामुक्ती मोहीम राबवली गेली. त्याच्यामध्ये हीच पद्धती होती. पूर्वी ते आपल्या गावात पण होते, म्हणजे गावातले शहाणे लोक एकत्रित यायचे आणि गाव पातळीवरती बऱ्याच प्रश्नांची उकल केली जायची. पण त्याच्याहीपेक्षा तुमच्याकडे खून झाल्याचं घटना कधी घडली होती? त्याला तर खुनीचा मला वाटते 15 ते 20 वर्ष अगोदर एक घटना झाली होती मेळघाटात. ते पण ते काहीतरी राजकीयमुळे झालं असं कुठल्या कोणाच्या याच्यात नाही. खून हा शब्द या मेळघाटात फारसे म्हणजे पेपरलाही नाही, लोकांनी पण ऐकलं नाही आणि तो शब्दच मिळत नाही. आम्ही शहरात गेलो तर रोज पेपर जर वाचलं तर याचा मर्डर झाला, त्या नगरमध्ये मर्डर झाला, त्या पण या मेळघाटामध्ये 20-20 वर्षात एखादी घटना घडते. म्हणजे जे क्राईम नाव आहे ते इथं शून्य म्हटलं तरी काही वावगं ठरणार. चोरी नावाचा तर विशेष नाही. आमचा कोरकू समाज एवढा प्रामाणिक आहे की 4 लोक जर रस्त्यानं जात गेले ना, हे माझं शेत आहे, तुम्ही त्याला एवढं म्हणा की मला थोडंसं हरभरा द्या, तो तुम्हाला थोडा हरभरा देणार नाही, तो तुम्हाला शेतात बोलावल आणि चांगलं उपडून गठ्ठा बांधेल आणि थोडं नको नेऊ, हे पूर्ण घेऊन जा. आणि चोरी आपल्या कृषी संस्कृतीशी निगडीत आहे आणि शेतकरी हा कायम दाता आहे. त्याला राजा म्हणून लोकांनी अनेक जणांनी वेड्यात काढलं. खरं तर तो दाता आहे. राजा म्हटल्यामुळे अनेक जणांची सोय झाली. कृषी शेतकरी राजा म्हणायचं आणि कोणाचे हेतू कसे राबवले गेले वगैरे हा स्वतंत्र चर्चेचा. म्हणजे खून नाही, चोऱ्या नाही आणि मारामाऱ्या अजिबात नाही. झाले तर ते गावातच आहे, बाहेर कधीच जात नाही ठाण्यात. अच्छा. एक पाटील असं आहे की गोव्याची फेनी फार प्रसिद्ध आहे, पण
या आदिवासीनं त्यांच्या मोहाच्या फुलाची दारू पिली की सगळ्याच्या अंगावर काटे येतात. पण जरा त्याच्या टेस्टबद्दल आणि त्याचं ब्रँडिंग कसं होऊ शकतं जरा मला सांगा बरं. पण मुळामध्ये त्याच्यामध्ये अशी काही गोष्ट आहे का की आदिवासी पूर्णपणे व्यसनाधीन झालेला आहे आणि मोहाची दारू पिऊन असं रस्त्यावरती लुडकत चाललाय? जर तसा तो असता तर गुन्हेही वाढले असते. याच्यामध्ये आपण एक बघितलं पाहिजे की मेळघाटामध्ये स्पेशली कोरकू लोक जे मोहापासून दारू म्हणतात त्याला शिड्डू म्हणतात. ओके. आणि तो त्यांच्या संस्कृतीतला जीवनातला अविभाज्य अंग आहे. कारण उन्हाळ्यामध्ये मोहा फुलं गोळा करायचे, ते वाळवायचे आणि त्याच्यापासून शिड्डू बनवायची. जे काही कोरमधले प्युअर जे विलेजेस आहेत ते प्युअर मोहापासून ती दारू बनवतात. ते एक प्रकारचं त्यांच्यासाठी औषध आहे. त्यांचं लग्न असो, त्यांची होळी असो, कुठलेही रीतिरिवाज असो, प्रत्येक ठिकाणी शिड्डू असते. आणि त्या मोहाच्या झाडाची पूजा किंवा प्रत्येक निसर्ग पूजक आहेत हे बेसिकली लोक. तर यात मुळात असं आहे की शिड्डूचं म्हणजे चुकीच्या पद्धतीनं समाजामध्ये त्याचं प्रचलन झालं. खऱ्या अर्थाने जसं आता मोहापासून फक्त काय दारूच बनत नाही तर इतरही त्याचे प्रोडक्शन बनतात. तर जसं देशी दारूला जसं ब्रँडिंग झालं, जसं हे झालं, तर एखादा प्रयोग असा करायला हरकत नाही. जसं आपण म्हणतो की फेनी प्रसिद्ध आहे, तर मेळघाटातली शिड्डूला कोणी काय ओळखत नाही. आणि जो दारूचा कन्झम्पशन रेट आहे तो इथे दिवसा फार कोणी पिताना तुम्हाला दिसणार नाही. सायंकाळचे ते कुटुंबासमवेत किंवा लग्नामध्ये तर सगळे एकत्रित, अगदी महिला सुद्धा म्हणजे लग्नामध्ये ते कुंडी भरलेलीच असते, ग्लास ठेवलेला असतो, तो घेतो आणि ते सगळे पितात आणि त्यांच्यात वाद भांडण होत नाही. एक प्रकारचा आनंदोत्सव अशा पद्धतीनं ते दारू त्यांच्या आयुष्यातला भाग आहे तो. तर याच्यामध्ये प्युअर जे शिड्डू पिणाऱ्यांचं जे प्रमाण आहे आतल्या गावातलं, त्याच्यामध्ये मृत्यूदर फार कमी आहे. की बाबा हा दारूमुळे मेला किंवा दारूमुळे ह्यांनी विनयभंग केला कोणाचा किंवा दारूमुळे ह्यांनी खून केला किंवा दारूमुळे भांडण झाले. तर भांडण एखाद्या वेळेस झाले तरी ते पंचायतीमध्ये मिटतात. परंतु दारूचे रेप्लिकेशन्स फार जे प्युअर आहे. आता फ्रिंजेसच्या विलेजेसमध्ये आधुनिकीकरणाचा विळखा आला, मग त्यामध्ये वेगवेगळे नवसारागाने वेगवेगळे प्रयोग व्हायला लागले. परंतु आतले जे गाव आहेत ते अजून पण त्या दारूला मानतात, ज्याला शिडू आपण म्हणतो. तर असा काही प्रयोग व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण त्या ठिकाणी एखादा ज्याला आपण म्हणू की रोजगाराभिमुख जर एखादं काही तिथून जनरेट होत असेल या लोकांना, तर ते करायला हरकत नाही. राईट. आणि ही जी हिपोक्रेसी आहे ना, म्हणजे पंचतारांकित कल्चरमध्ये अनेक गोष्टीचं एन्डॉर्समेंट तुम्ही करतात. ज्या धर्माला त्या गोष्टी मान्य नाहीत त्याही राष्ट्रामध्ये त्या गोष्टी आता सुरू आहेत, कारण तो तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला. म्हणून जे आहे त्याला आणखी चांगल्या पद्धतीनं त्यातला जो मूळ भाग आहे तो घेऊन त्याचं ब्रँडिंग केलं तर हे महाराष्ट्राचं कल्चर आहे. आणि बाय द वे, मला मेळघाटामध्ये फिरताना पाटील तुम्ही मला सांगा की इथे एवढी अपॉर्च्युनिटीज आहे की निसर्ग आहे, आदिवासी बांधवाचं कल्चर आहे, ह्या निसर्गाच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या वॉटर स्पोर्ट्ससारख्या गोष्टी असतील त्याचं कल्टिवेशन. आता मी त्या चिखलदरामध्ये बघितलं की सर्वात उंच जो टॉवर होणार होता जो चीनपेक्षा मोठा आहे ते आपण काम करू शकलेलं नाही. अगदी ब्रीफमध्ये मेळघाटाकडे लक्ष आहे की नाही? थोडं कमी लक्ष आहे असं माझं मत आहे. कारण म्हणजे मेळघाटचा सिनेरिओ जर आपण बघितला तर जवळजवळ 4-4.5 हजार हा स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे. 287 गावं सध्या मेळघाट आणि या म्हणजे अकोला, अमरावती मिळून मेळघाट आहे. मेळघाट हा पर्टिक्युलर एरिया आहे, कुठलं गाव नाही आहे. तर 287 गावांचा इथे वास्तव्य आहे. तर या लोकसंख्येचा विचार करता आता प्रोजेक्ट टायगर इथं आहे, काही सँच्युरीज आहेत, तर इथं टुरिझमला खूप चांगला एक्सप्लोर आहे. त्या पद्धतीनं टुरिझम मॅनेजमेंट झालं पाहिजे. पहिलं मला असं वाटतं की ते पण टुरिझम सस्टेनेबल असलं पाहिजे. म्हणजे जे वनविभागाची जी टुरिझमची स्कीम आहे ही की स्थानिक लोकांनाच त्याचा उपयोग झाला पाहिजे. परंतु काही ठिकाणी असं दिसतं की बाहेरच्या लोकांचं इथे येऊन ते वास्तव्यात आले आणि त्यांनी टुरिझम सारखी जी इंडस्ट्री त्यांनी हॅक केली. त्याच्यामुळे आता स्थानिक कोरकू लोकांना त्याचा रोजगार मिळणं हे अपेक्षित आहे. तर टुरिझमला इथं चांगलं एक्सप्लोर आहे, वाईल्ड लाईफ टुरिझम. आता जे महाराष्ट्राचे प्रेक्षक बघतात तुम्हाला, तर त्यांना तुम्ही वाईल्ड लाईफ बरोबर आणखी कुठल्या गोष्टी त्यांना इथे पाहता येतील? दुसरं इथे ट्रायबल टुरिझमला खूप चांगला वाव आहे. कोरकू ही आदिवासी जमात फक्त मेळघाट आणि एमपीच्या 1-2 खंडवा आणि या 2-3 जिल्ह्यामध्येच आहे. कोरकू इज एंडेमिक टू धिस रिजन ओनली. इतरत्र जगात तुम्हाला कुठेही ही जमात सापडणार नाही.
तर कोरकुलचं कल्चर, त्यांची राहण्याची पद्धती, त्यांची जीवनशैली, जसं ते मातीचे छोटे घरं बांधतात, ते असे आपण मचाण बघतो. मचाणामध्ये राहतात ते. तर ते एक टुरिझमच्या अँगलने ट्रायबल टुरिझम खूप चांगला एक स्कोप इथे डेव्हलपमेंटला आहे. पाऊस आहे इथला. पाऊस आहे इथला. त्याचबरोबर इथे मेळघाटामध्ये पर्टिक्युलर इथे फार चांगले वॉटरफॉल्स आहेत, राईट. धबधबे आहेत, असे काही प्रयोग त्या छोटे ट्रेकिंग्स आहेत, नेचर ट्रेल्स आहेत, कायाकिंगचा मध्ये एक प्रोजेक्ट इथे झाला होता. तर इथल्या नद्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीला इथे वाव आहे. ॲग्रो टुरिझम सारखं पण इथं हे होऊ शकतो. म्हणजे आता आपण म्हणतो की आता जी खऱ्या अर्थाने सस्टेनेबल फार्मिंग जी होती ती मेळघाटामध्ये होती. मेळघाटामध्ये 20, 25, 30 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर इथले काही जे अन्नधान्य होते, जसं कोदो होतं, कुटकी होतं, इथलं लोकल प्रोडक्शनच ते शेतीमध्ये करायचे, त्याचं बीज काढून ठेवायचे, पुढच्या वर्षी तेच बीज शेतीमध्ये लावायचे आणि दॅट फूड इज हायली न्यूट्रिशियस. ग्रेट. म्हणजे ते जर फूड जर प्रत्येक मुलांनी किंवा व्यक्तीने कन्झ्युम केलं तरी ते माल न्यूट्रिशनचा विषयच नाही राहत. परंतु आता पण मॉडर्न शेतीचा इथे शिरकाव झाला, इथे रसायन आणि हे सगळे वापरायला लागले. तर हा पण त्याला एक वेगळा अँगल आहे. तर जर नॅचरल फार्मिंग आणि ॲग्रो टुरिझम सारखे जर सेक्टरमध्ये जर इथं जर हाईक करता आला तो एक दुसरं असं आहे की जे काही लोकल इथले बाय प्रोडक्ट्स आहेत जंगलाचे, जसं की मोह आपण मगा चर्चा केली, किंवा बांबू आहे, बांबूपासून वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तू किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या इथे आहे. राईट. थोडंसं विषयांतर झालं पण ते फार महत्त्वाचं आहे. कारण मेळघाट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक तर वाघ येतो, नाहीतर कुपोषित बालकं येतात. कुपोषित बालकांचं प्रमाण तुलनेनं बरंचसं कमी झालं आहे. परंतु इथला निसर्ग हा अमेझिंग आहे. तुम्ही जर वेस्टर्न घाट म्हणजे आपल्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती फिरल्यानंतर जो फील येतो तसाच काकणभर त्याच्याहून अधिक चांगला. कारण तिथे आता पर्यटकांची इतकी गर्दी वाढलेली आहे की तुम्ही महाबळेश्वरमध्ये वाहनांच्या रांगेमध्येच तुमचा जीव कासावीस होतो. इथं चिखलदऱ्यामध्ये अजून तरी तशी स्थिती मला वाटली नाही. टोटे साहेब, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या मुलाखतीचा शेवटचा भाग तो म्हणजे गाव पातळीवरती तुमचं जे आर्थिक नियोजन आहे ते फार इंटरेस्टिंग वाटलं मला. खरं तर हे सगळ्यांनी शिकायला पाहिजे. ते तर कसं होतं ते मला सांगा. म्हणजे आज जे आम्ही इन्व्हेस्ट म्हणून बँकेला पाहतो, गरज म्हणून बँकेला पाहतो, त्या लोकांनी खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासी लोकांचं इन्व्हेस्टमेंट मॉडेल काय हे जर जाणून घेतलं तर तुम्हालाही वाटेल कदाचित की आम्ही पण हे एक्सेप्ट केलं पाहिजे. आमचं मॉडेल कसं आहे की आमचं वर्षामध्ये 2 मीटिंग होतात गावचे, एक होळीला आणि एक अजून एक सण आहे. 2 गावातला पूर्ण पंच एकत्र होतो आणि एक आमच्या गावाचा एक मुखिया असतो. प्रत्येक घरामागे 500 रुपये 1000 रुपये ते सगळं गाव जमा करते. जमा केल्यानंतर त्या मुखियाकडे दिले जाते की बा आता या वर्षाचं आपलं कलेक्शन 3 लाख रुपये आहे. ते 3 लाख हिशोब झाला तो ठेवून घेतो. त्यानंतर ठेवल्यानंतर गावाला माहीत आहे की आपल्याकडे 3 लाख रुपये आहे. एखादी गरजूवंताच्या मुलीचं लग्न असेल तो त्या आळा पटेलकडे येतो की सांगतो की बाबा माझ्या शेतात यावर्षी काहीच पिकलं नाही आणि मला सरकार कर्ज पण देत नाही आणि बँक तर लोन देतच नाही आम्हाला आदिवासी लोकांना. तर आपली जे गावातली बँक आहे, पंचाची बँक, त्यामधून मला लग्नाकरिता 50,000 रुपये पाहिजे. तो लगेच गाव पुकारतो, पंच गोळा होतात. आपण त्याला मॉडेलिंग शब्दामध्ये आपण सोसायट्यामधले मेंबर डायरेक्टर म्हणतो. ते काही डायरेक्टर बिरेक्टर नाही, ते गावातले पंच असतात. ते म्हणतात की राजाराम कालू कासदेकर याला 50,000 लग्नाला द्यायचे. डन. कुठला एक आधार कार्ड जमा करायचं काम नाही, कुठलं त्याचं ओळखपत्र नाही, कुठलं काहीच नाही, त्याचा मोबाईल सुद्धा नंबर नाही. राजाराम कालू कासदेकर, झाला विषय खतम. 50,000 घे. कुठली लिखाई नाही, कुठली पढाई नाही, कुठली सही पण नाही. विशेष पहा, हे शिकण्यासारखं आहे की कुठली सही पण नाही. झालं. प्रामाणिकपणे तो पुढच्या होळीला पुन्हा मीटिंग झाली 1 वर्षानंतर पंचासमोर 50,000 रुपये आणून देतो. तो एक्सेप्ट करतो. नो इंटरेस्ट नो व्याज. म्हणजे 50,000 घे आणि 50,000 परत कर. म्हणजे त्याच्या मुलीचं लग्न पण झालं. जे शेतकरी आत्महत्या आहे हे कन्सेप्ट सुद्धा सर याच्यात येईल की लोक शेतकरी आत्महत्या करते, पण मेळघाटमध्ये आजपर्यंतचा इतिहास आहे की इथं एकही आत्महत्या झाली नाही.
शेतकऱ्यांची. ही कन्सेप्ट कशामुळे की आमच्या गावातच बँक आहे. एकच मिनिट, मला राज्य सरकारनं एक विनंती करायची, म्हणजे हे कोरकू समाजाचे प्रतिनिधी म्हणून उदाहरण म्हणून ह्यांनाच तुम्ही पॉलिसी मेकिंगमध्ये का नाहीत घेत? साधं मॉडेल आहे ना, म्हणजे गावामध्ये जी आत्ता आर्थिक विपन्नावस्था, म्हणजे एकीकडे खूप सारे टोलेजंग इमारती बांधणारे गावातले लोक, त्याच गावात आत्महत्या करणारा शेतकरी, आणि हे सांगतात की आमच्या मेळघाटात एकही आत्महत्या झालेली नाही. गरजाच कमी आहेत मुळात. काहीच नाही. त्याला जेवढं लागते तो तेवढाच घेतो. आणि त्याला माहित आहे की कुठल्याही संकट काळामध्ये किती मोठं संकट येऊ दे माझ्यावर, माझ्या गावातली बँक जिंदाबाद आहे. क्या बात आहे. म्हणजे मला कोणत्या नेत्याचे पाय पडा नाही लागत, कोणत्या अधिकाऱ्याचे पाय पडा नाही लागत, आणि कोणासमोर झोडी पण पसरावी नाही लागत. कारण की त्याला अर्ध्या रात्री जरी गेला तो त्या आळा पटेलकडे, तर त्याला 50,000 काय 1,00,000 काय बिन व्याजी बिन कर्ज बिना कागदाचे ते मिळते. आणि समजा त्या वर्षीच तुला देणं शक्य नाही झालं तर पुढच्या वर्षी असं काही नाही की त्यांना माहित आहे की या गावामध्ये 100 शेतकरी आहे, या कालूला कमी कापूस झाला, याला सोयाबीन कमी झाला, हे सगळ्यांना माहित आहे की आपल्या गावातले जे कास्तकार आहे कोणावर बिकट परिस्थिती येते, कोणाचं चांगलं पीक आहे. त्यामुळे तो ज्या मीटिंगमध्ये, जेव्हा मीटिंग वर्षाची एकदा होते आमची होळीनंतर गोळा करायचे पैसे, त्या दिवशी सांगतो की बाबा याला पैसे म्हणजे यावर्षी घेतले असते 50,000 परत, पण याला पीकच झाला नाही. पंच म्हणतात काही हरकत नाही, पुढच्या होळीला दे. राईट. आणि ह्या मंडळींची निसर्गाशी असलेली जी मुळ आहेत ती किती घट्ट आहेत बघा. तुमच्याकडची 7-8 आडनाव आहेत. सांगा बरं जरा ती. आमचे जेवढे आडनाव आहेत आमच्या आदिवासी समाजातल्या कोरकूत, पूर्ण निसर्गाच्या हिशोबाने आमचे आडनाव आहे. मी रमेश तोटे, म्हणजे मी धांडे आहे. धांडे माझं आडनाव याच्यासाठी पडलं की जे मका आहे त्याला जर आपण धांडा असतो, ताट, त्याच्यावरून माझ्या पूर्वजांनी मला धांडे म्हटलं. जर एखाद्याचं आडनाव जांबू आहे तर जांभुडीचं झाड आहे, त्याच्यावरून त्याचं नाव जांभुडी पडलं. साकोम, या जेवढेही झाडाचे पत्ते त्याला आम्ही साकोम म्हणतो, आपण पान म्हणतो पत्त, त्याचं आडनाव साकोम पानावरून. भुसारी, म्हणजे जेवढे नदी आहे, नाले आहे, निसर्गाचे झाडं आहेत, जेवढे निसर्गामध्ये झाड आहे त्या झाडावरून आमचे आडनाव कासदेकर, मावसकर, भिलावेकर. ही संकल्पना, जे बिब्याचं झाड असते त्याला बीब लागते, आपण त्याला म्हणतो, त्याच्यावरून भिलावेकर. म्हणजे आम्ही निसर्गपूजक तर आहोत, परंतु आमचे जेवढे आडनाव आहेत ते सगळे झाडाच्या, नदीच्या आणि इथल्या सहवासातून आम्हाला ते मिळालेले आहे. आम्हाला कोणी आमचं आडनाव स्पेशल दिलेलं नाही, आम्ही स्वयं ते आडनाव घोषित केले. म्हणून आम्हाला आदिवासीला निसर्गपूजक का म्हटलं जाते. आमचा विशेष म्हणजे सर तुम्हाला शेवट सांगतो की शहरामध्ये 12ही महिने सण म्हणजे हर महिन्याला सण असते, आमचा कोणताच सण नसते. आमचा सर्वात मोठा एकच सण होळी, त्याच्यामुळे आम्हाला खर्च पण जास्त. आमच्या गावामध्ये कोणाचे मृत्यू होऊ द्या, तर मृत्यू झाल्यानंतर जेवढे लोक त्याला मशानात न्यायला जातात, मशानात नेल्यानंतर त्या गावात त्या दिवशी जेवण पण होत नाही, चूल बंद असते, आणि सगळे लोक पुन्हा त्याच्या घरी येतात आणि एक सांत्वन म्हणून बसतात आणि तिथं तारीख वगैरे ठरवल्या जाते. आणि जेव्हा ते परततात त्याला भेटून, त्या महिलेला भेटून, तर प्रत्येक जण आपापल्या खिशातून जेवढी त्याला मदतची गरज असते, कोणी 100 रुपये देते, कोणी 200 देते, कोणी 500 देते, अशी एक मदत तयार होते. आणि त्या मदतीनंतर ती पुन्हा जे खचलेली बाई पुन्हा उठून बाकीचं काम करू शकते. ही सुद्धा आमच्या याच्यात एक प्रथा आहे. आणि महिला मेचं निधन झालं तर पुरुषाला देतात. अच्छा, म्हणजे महिला बरोबर किंवा पुरुष बरोबर, त्या घरातला कोणी व्यक्ती मेल्यानंतर त्याला एक सगळे लोक एक मदत म्हणून ते हे करतात. आणि हे श्रीमंत असो गरीब असो कोणालाही. श्रीमंताच्यात आता इथं आदिवासी असल्यामुळे जास्त श्रीमंत आहेच नाही, तर सगळे गरीबच लोक राहतात, त्यामुळे ती पण एक प्रथा आमच्या याच्यात आहे. आणि सर्वात चांगला सण आहे आमचा पूजा सुरू झालं की आमची 4 महिने तब्येत चांगली असते, कारण की प्रत्येक घरातली एक पूजा असते, त्याच्यात आम्ही पूर्ण सगळेजण त्याच्यात पूजा, म्हणजे आमची एक ते धार्मिक प्रथा आहे. परंतु मी अजून एक पाऊल पुढे जाऊन सांगू शकतो, जरी आमची धार्मिक प्रथा आहे, लोक म्हणतात अंधश्रद्धेचा भाग आहे,
इथलं ह्युमॅनिटी जे आमच्या आदिवासीमध्ये आहे ते मला या जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीने सांगावं की कोरोनासारखा काळ तुम्ही बघितला, त्याच्यात अनेक मृत्यू बघितले. मी सरकारला सांगतो की पूर्ण देश बंद होता, पूर्ण राज्य बंद होतं, पूर्ण जिल्हा बंद होता, मेळघाट बंद नव्हतं. त्या काळामध्ये सगळे लोक कामाला जायचे आणि घरी यायचे. एकही कोरोनानं मेला नाही आणि सर्वांना रोजगार मिळाला कोरोनामध्ये. ठीक, थांबूया आपण इथे. माझ्या मते आपल्या आत्ताच्या समाज व्यवस्थेतल्या ज्या आदर्श गोष्टी आहेत की ज्या सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने आपण जीवन वर्तन करायला हवं, त्या तर हे मंडळी हजारो वर्षापासून त्या समाज व्यवस्थेत तशा पद्धतीनं अंगीकार करून चालतात. मला पूर्ण खात्री आहे की ह्या दोघांच्या ह्या चर्चेतनं सुद्धा आपल्याला आपल्या मनात आणखी बरेच असे प्रश्न पडले असतील की त्याची उकल व्हायला हवी. पुढचा भाग आपण करूया, पण त्याआधी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे कमेंट्स आहेत त्या जरूर पोस्ट करा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तेही जरूर सांगा, मग मी ह्या दोघांना पुन्हा ते प्रश्न विचारेन. थांबूया आपण इथे. मेळघाटमध्ये आहोत. आपला प्रयत्न हाच आहे की तुझं आहे तुझं पाशी हे जे काही आहे ना ते एकदा आपण पुन्हा नव्याने समजून घेऊ. मी आणि ABP माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.